पोरांनो, आयुष्यात कधी मरू वाटलं, आयुष्यात कधी आत्महत्या करू वाटली, एकदा आयुष्यात संकट आलं, गाडी काढायची आणि तुळापूरला जायचं, संभाजीराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आणि इंद्रायणीकडे जायचं आणि इंद्रायणीला विचारायचं, सांग ना इंद्रायणी, संकट आल्यावरती संकटाशी कसा लढला माझा संभाजी राजा. आणि ती इंद्रायणी सुद्धा सांगेल, लेका ऐक, तुझा राजा जगला स्वाभिमानानं, ती अमर झाला स्वाभिमानानं. ही असंख्य प्रेरणा आहे पिढ्यानपिढ्यांची. पोरांनो, आयुष्यात कधी मरू वाटलं, आयुष्यात कधी आत्महत्या करू वाटली, एकदा आयुष्यात संकट आलं, गाडी काढायची आणि तुळापूरला जायचं, संभाजीराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आणि इंद्रायणीकडे जायचं आणि इंद्रायणीला विचारायचं, सांग ना इंद्रायणी, संकट आल्यावरती संकटाशी कसा लढला माझा संभाजी राजा. आणि ती इंद्रायणी सुद्धा सांगेल, लेका ऐक, तुझा राजा जगला स्वाभिमानानं, ती अमर झाला स्वाभिमानानं. ही असंख्य प्रेरणा आहे पिढ्यानपिढ्यांची. पोरांनो, आयुष्यात कधी मरू वाटलं, आयुष्यात कधी आत्महत्या करू वाटली, एकदा आयुष्यात संकट आलं, गाडी काढायची आणि तुळापूरला जायचं, संभाजीराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आणि इंद्रायणीकडे जायचं आणि इंद्रायणीला विचारायचं, सांग ना इंद्रायणी, संकट आल्यावरती संकटाशी कसा लढला माझा संभाजी राजा. आणि ती इंद्रायणी सुद्धा सांगेल, लेका ऐक, तुझा राजा जगला स्वाभिमानानं, ती अमर झाला स्वाभिमानानं. ही असंख्य प्रेरणा आहे पिढ्यानपिढ्यांची. पोरांनो, आयुष्यात कधी मरू वाटलं, आयुष्यात कधी आत्महत्या करू वाटली, एकदा आयुष्यात संकट आलं आणि तुळापूरला जायचं, संभाजीराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायचं आणि इंद्रायणीकडे जायचं आणि इंद्रायणीला विचारायचं, सांग ना इंद्रायणी, संकट आल्यावरती संकटाशी कसा लढला माझा संभाजी राजा. आणि ती इंद्रायणी सुद्धा सांगेल, लेका ऐक, तुझा राजा जगला स्वाभिमानानं, ती अमर झाला स्वाभिमानानं. ही असंख्य प्रेरणा आहे पिढ्यानपिढ्यांची. पोरांनो, आयुष्यात कधी मरू वाटलं, आयुष्यात कधी आत्महत्या करू वाटली, एकदा आयुष्यात संकट आलं, गाडी काढायची